वडणगे तालुका करवीर येथील ग्रामस्थ व विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत। रात्री गुरुवर्य गोपाळ अण्णा वासकर महाराज यांच्या कीर्तनाने पारायण सोहळ्याची सांगता झाली। वै हबप बाळासाहेब गणपती पाटील यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या पारायण सोहळ्याचे हे 12वे वर्ष होते। पार्वती मंदिराच्या आवारात पार पडलेल्या पारायण सोहळ्यात पहाटे काकड आरती झाली। सकाळी व्यासपीठ व ग्रंथ फोटो पूजन करण्यात आले। त्यानंतर मंडपात ज्ञानेश्वरी वाचन व पसायदान भक्तिमय वातावरणात झाले। सुमारे 300 भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनासाठी सहभागी झाले होते। सकाळी 8 ते 11 या वेळेत झालेल्या ज्ञानेश्वरी वाचन सोहळ्यासाठी महिला, पुरुष, मुले व मुली यांनी उत्साहात सहभाग घेतला होता। त्यानंतर दुपारी गाथा, भजन व सायंकाळी तुकाराम पवार धारवाडकर गुरुजी यांचे प्रवचन झाले। त्यानंतर पार्वती मंदिरात दीपोत्सव सोहळा पार पडला। रात्री 9 वाजता जय जय रामकृष्ण हरी विठोबा रखुमाई या भक्तिमय ओळींनी गोपाळ अण्णा वासकर महाराज यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली। संतांच्या आणि मातेच्या विचारांची माहिती सांगताना वासकर महाराज म्हणाले, संत हे अवघ्या जगाचा विचार करतात। संत महात्म्यांना जगाचा कळवळा असतो, ते जगाचे कल्याण पाहतात। संतांच्या ठिकाणी भगवंताचे गुण प्राप्त असतात, तर माताही आपल्या मुलांचे कल्याण हित पाहत असते। मुलांसाठी कित्येक वेळा त्यागाची भूमिका स्वीकारते व प्राणांची आहुती द्यायला देखील तयार असते। जगातला पहिला गुरु ही माता असते। कीर्तन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाची वाणी गाताना वारकरी तल्लीन झाल्याचे 2.5 तास सर्वजण कीर्तनात मग्न झाले होते। हा सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात झाला। भाविकांनी कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी केली होती। यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी ज्योतिराम घोडके।